घाटकोपरच्या LBS रोडवर आज सकाळीच एक भीषण अपघात झाला। बॅरिकेडिंग तोडून कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर 3 जण गंभीर जखमी झालेले असल्याची माहिती कळतेय। ते कारमध्ये असलेले 2 तरुणी आणि एक तरुण नशेमध्ये होता असा स्थानिकांचा आरोप आहे। अत्यंत भीषण असा हा अपघात झालाय। घाटकोपरमधल्या अपघाताची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि सीसीटीव्ही मधून प्राप्त झालेली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। या दुर्घटनेमध्ये 2 तरुणी होत्या आणि 3 जण जखमी झालेले आहेत। एक तरुण आणि 2 तरुणी असं या कारमधून प्रवास करत होते। डिवायडर ओलांडून दुसऱ्या बाजूच्या दुकानाच्या कठड्यावर ही कार चढलेली आपल्याला या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळते। तर ही गाडी फुटपाथवरून दुसऱ्या बाजूच्या दुकानाच्या कठड्यावर चढली, त्यावेळी तरुणी या गाडीतून उतरताना आपल्याला पाहायला मिळते। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। अमोल, घाटकोपरमधल्या भरधाव कारचा ही कार संदर्भातली दुर्घटना सीसीटीव्ही सुद्धा चित्रित झाली, तीच दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। काय नेमके तपशील आहेत याबाबतचे? नक्कीच पहाटेच्या वेळी ज्या पद्धतीने हा अपघात झालेला आहे तो अतिशय भयानक भीषण असा अपघात म्हणावा लागेल। कारण भरधाव वेगात जाणाऱ्या या कार चालकाने चक्क फुटपाथवर जो एक इसम होता तो त्याला थेट त्या गाडीच्या बोनेटवर घेऊन तो थेट त्या दुकानापर्यंत कठड्यापर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसून येतोय। आणि त्याच्यामध्ये जो इसम होता जो त्याला धडक दिली आहे कारने तो गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। राजावाडी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि सध्या त्याची परिस्थिती अतिशय गंभीर अशी आहे असं सांगण्यात येत आहे डॉक्टरांकडून। खरं तर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जे घाटकोपरचे चिरागनगर पोलीस ठाणे आहे त्यातील पोलिसांनी आता या कार चालकाला आहे ते त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे। सकाळची पहाटेची वेळ होती त्यामुळे रस्त्यावर सहसा गर्दी नव्हती, त्यामुळे मोठी जी दुर्घटना आहे ती होता टळलेली आहे। सध्या असं देखील अँगल समोर येतोय की जो कार चालक होता तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्यामुळे त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि तो थेट या इसमाला घेऊन या फुटपाथवर चढून थेट दुकानावर जाऊन धडकलेला आहे। आता नेमकी या संपूर्ण प्रकरणामध्ये काय पोलीस तपासात तथ्य समोर येत आहे हे आता पाहणं गरजेचं असणार आहे। अगदी अमोल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट याबाबतचे आपल्याकडून जरूर जाणून घेत राहू। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।